त्यांचं असं म्हणणं होतं खरं तर इथं येणं अपेक्षित सरकारचं शिंदे समितीचं नाही, कारण हे काम शिंदे समितीचं नाही. आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढं झाला आहे, त्यांना कोण नाही गेलं. आम्ही तर सांगितलं की सातारा संस्थांना त्या ग्रॅज्युएटला 17 मराठा हा मुलीमध्ये हैदराबादच्या ग्रॅज्युएटचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कुंडी दुसरा नाही होती, त्याची आणखी संख्या त्याच्यात दाखवली. हे सातारा संस्थांचा विषय तिला आम्हाला हात लावली पाहिजे. अंमलबजावणी निश्चित त्याच्या घंटेची सुद्धा एक घंटेची सुद्धा राहिला विषय केशरचा. केशर पण त्याला सांगितले सहसा बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि दुसरा विषय ते सुद्धा मला समजत नाही. त्यात ती वेळ लागली म्हणजे घंटा सगळे सोयऱ्यांच्या बद्दल सगळे सोयरे त्यांच्याच आणि मराठा आणि व्याख्यान लागलेली गाव आले आपल्या म्हणून एक दिवस सुद्धा घ्या पाडून त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे. तर ते आता चर्चा करून येतो म्हणजे बघू काय होतं. 2 मध्ये विशेष मध्ये बलिदान केलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीचा विषय हे कुठंही 1 घंट्याचा सुद्धा वेळ गेला नाही, कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुंडी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा कुंडी. त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अंश संस्थांच्या व्याजीसाठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं त्या 2 साठी आम्ही वेळ देतो, पण या 2 ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या व्याजी 1 मिनिट सुद्धा येणार गेले. आता ते सांगतो म्हणजे कधी येणार, कधी काय वेळ घेतली त्यांनी? 2 तासात येतो, 2 दिवसात येतो, काही कधी कधीपर्यंत? राज्यामध्ये वेळेचं बैठक म्हणजे आपण मंत्र्यांची चर्चा तुम्हाला मान्य आहे का? मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे का? ही राज्य सरकारचा राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकार दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करते. कारण हे काम शिंदे समितीचं नाही, दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय, राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत. असं आहे का इथं राज्य सरकार ऍक्टिव्ह नाहीये? सगळं आहे, तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करतात. शिंदे समिती पाहिजे, शिंदे समितीचा हा विषय नाही. जर ते आता त्यांचं ते ठरलं असेल तुम्ही जावा, आमचं लय काळ तोड झालेलं आहे मराठी विषय. सरसकट मागण्या मान्य करायची तरी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या? तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? ते म्हणत होते एखाद्या महिन्याचा वेळ लागला दोन्ही. मला तुम्ही 13 महिने वाचलंय, तुमच्यात आलं तरी त्याच्यात आलं का? हळूच कान लावा त्याला. मी त्यांचं कोणी घेतला 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? हो म्हणे
मग आता महिना काय पाहिजे याचं नाव आहे ना पण आमचा पुढे गेला का आमचा नाही ते बारी घालून होत असतो इकडं घालून आमचं तो सगळा आवाज ओढून घेतो. पाटील साहेब